गोपीचंद पडळकरांनी गट राखला. जत तालुक्याचा भाजपाचा झेंडा. विरोधकांची आघाडी निष्प्रभ. जत तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत यश मिळवत राजकीय समीकरणे बदलून टाकली आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट हे सर्व प्रमुख पक्ष एकत्र आले होते. मात्र या संयुक्त आघाडीला भाजपाने जोरदार धक्का देत 9 जिल्हा परिषद गटांपैकी चक्क 8 गटांवर विजय मिळवलाय. पंचायत समितीच्या 18 जागांपैकी भाजप 12, राष्ट्रवादी अजित पवार गट 2, काँग्रेसला 4 जागा मिळाल्या आहेत. जत तालुक्यातील एकूण 9 जिल्हा परिषद गटांपैकी तब्बल 8 गट भाजपने जिंकलेले असून केवळ एका गटात राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटला यश मिळाले. या निकालामुळे जत तालुक्यात भाजपाने संघटन अधिक भक्कम झाल्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. अनेक ठिकाणी फटाके फोडून, मिठाई वाटून विजयाचा आनंद साजरा करण्यात आलेला आहे. विरोधकांनी सर्व शक्ती एकवटूनही अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांच्या गोटात निराशा पसरली आहे. आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मला घोषित करताना अत्यंत आनंद पण होते आणि अत्यंत दुःख पण होते. कारण आम्ही दोघं निवडून आलो असलो तरी आमचा एक सहकारी मिलिंद पाटील थोड्याशा मतानं पराभूत झाला. अतिशय दुःख आहे त्या गोष्टीचं की एक माणूस, एक माझा मुलासारखा एक आपला कार्यकर्ता, त्याला आम्ही निवडून आणू शकलो नाही. फार प्रयत्न केले पण काँग्रेसच्या बालेकिल्ल्यामध्ये काही लोकांनी आमचं गद्दारी केली. त्या गद्दारीमध्ये सुद्धा आम्ही दोघं चांगल्या मतानं निवडून आलो. हे आम्हाला चांगलं वाटते. पण जे मताधिक्य अपेक्षित होतं ते मताधिक्य आम्हाला मिळालं नाही. आम्ही दोघं आहे या निकालावर अजिबात समाधानी नाही आणि आम्ही थांबणारे कार्यकर्ते नाही. जो निकाल आज लागलाय त्याच्यावरती अजिबात समाधानी नाही. जे लीड आहे किंवा जे काही विजयापासून थोड्याशा अंतरावरती आम्ही 1000-1200 मतांनी निवडून आले त्यावर अजिबात समाधानी नाही. कारण गेले 15 वर्ष आम्ही दोघंही मतदारसंघाची सेवा करतोय. पण त्या मानानं जे लीड मिळाले ते लीड आम्हाला अजिबात मंजूर नाही. म्हणजे जनादेश तो मान्य आहे पण आम्ही कुठेतरी कमी पडलो याची आम्हाला खंत आहे. कारण त्या निमित्तानं माझा एक भाऊ, माझा मुलगा म्हटल्यासारखं मिलिंद पाटील आमचा पराभूत झाला. याचं शल्य आयुष्यभर कायम माझ्या मनाला डाचत राहील. आज माझा भाऊ विजय रुपनूर शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर झाली. फार नाराजी होती. त्या नाराजीतनं पण त्याला आम्ही स्वीकारलं. सगळ्यांनी स्वीकारून आम्ही त्याचा विजय आम्ही साकारला. ज्यावेळी विजय रुपनूरच्या पाठीमागची ज्यावेळी होती त्यावेळी हा गुलाल अंगावर घेण्याचं मन होत नव्हतं. पण आजही अतिशय शल्य आहे की एक माझा भाऊ आज निवडून आला नाही, एक भाऊ माझा निवडून आला. माझ्या विजयापेक्षा मिलिंदचा जो पराजय आहे तो मला मनाला फार दुखावला गेला आहे. पण काही गोष्टी ज्या घडल्या आहेत त्यामध्ये निश्चितपणे सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार आहे. आमचे नेते गोपीचंदजी पडळकर साहेब यांनी आमच्या तिघावरती सार्थ विश्वास टाकला होता पण आम्ही आमच्या नेत्याचा विश्वास सार्थ करू शकलो नाही. याची फार खंत जीवनभर आयुष्यभर आम्हाला सलत राहील. एका चांगल्या कार्यकर्त्याला आम्ही निवडून आणू शकलो नाही. पण जे काय असेल ते आज 100% जिल्हा परिषद सदस्य सुनील पवार असेल किंवा पंचायत समिती सदस्य माझा भाऊ विजय रुपनूर असेल, निश्चितपणे त्या मानानं आम्ही मिलिंद पाटील सुद्धा आमचा निश्चितपणे एक पंचायत समिती जिल्हा परिषदचा सदस्य असेल. आज काही कारणामुळे त्याचा पराभव झाला असेल त्याचं निश्चितही आम्ही त्याचं पुनर्वसन करण्याचा निश्चित आम्ही प्रयत्न करू. आणि आज याच्यापुढं मी तुमच्या प्रेसच्या सहाय्यानं सांगतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जत.